नमस्कार मंडळी, मी स्वप्नील खादर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी काय चाललं आहे? आज मी रात्री व्हिडिओला लास्ट एकदम आत्ता सुरुवात केली जेव्हा दुसरा दिवस होता उजाडला तेव्हा. काय त्यानं दिवसभरात जरा बिझी होतं, कामात होतो, ऑफिसचं सगळं काम होतं, त्यात सगळं बिझी होतं. आणि आज दिवसभर जरा बातम्या ऐकत होतो. ते नवीन जे 3 विधेयक आणलेत लोकसभेमध्ये, त्याच्यावरची जरा चर्चा ऐकत होतो. खरंच खूप आपण मन लावून जर ऐकलं ना तर खूप अभ्यासू चर्चा असते. आपण घेतो, पण MP जे असतात, मेंबर ऑफ पार्लमेंट, ते चांगली चर्चा करतात, अभ्यासपूर्ण चर्चा करतात. प्रत्येक विरोधी पक्ष असू दे किंवा सरकारी पक्ष असू दे, पूर्ण आपण म्हणतो पण खायचं काम नाही आहे. अर्थात उदासीनता असेल त्यांच्या कामांमध्ये कधी कधी, पण विधानसभेत भाषण माझी तर मस्त करतात, छान करतात मुद्दे. आणि असं नाही तुम्ही एकच चर्चा ऐकत नाही, मी दोन्ही साईडच्या चर्चा ऐकल्या, सरकारी पक्षाच्या पण आणि विरोधी पक्षाच्या पण दोन्ही चर्चा ऐकल्या. त्यामुळे कधी कधी ना मुद्दे एकदम क्लिअर होऊन जातात आपल्याला. आता जे नवीन विधेयक येते, नवीन 3 विधेयक येतात. एक ते घटनादुरुस्तीचं एक विधेयक आहे, आणि डिलिमिटेशनचं विधेयक आहे. एक पॉंडिचेरी का पुदुच्चेरीच्या ह्याच्यामधलं विधेयक आहे. असे 3 विधेयक आहेत. ते विधेयक आता संसदेत आज आपल्या पंतप्रधानांनी मांडली. त्याच्यावर आता सशक्त चर्चा चालू आहे. उद्या म्हणजे आजच उद्या दुपारी 4 वाजता त्याच्यावर मतदान होणार आहे, आणि त्याच्यानंतर मग ठरवण्यात येणार आहे. मंडळी, हे कधी आपण अनभिज्ञ असतो काही गोष्टींपासून. जेव्हा त्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजेत व्यवस्थित. आपल्याबरोबर ज्या बातम्या येतात त्या डायरेक्ट त्याच्यावर विश्वास नाही ठेवता, त्या गोष्टींचा पुरेपूर अभ्यास केला पाहिजे. अभ्यास आता आपल्यासारखी सामान्य मंडळी कसा अभ्यास करणार? तर सगळ्या गोष्टींचा आपण जसं आपण म्हणतो चर्चेने, आपण एकमेकांच्या चर्चा ऐकतो, वाचतो, त्याबद्दल माहिती घेतो, त्याबद्दल एखाद्या गोष्टीचं आपण डीपमध्ये जाऊन नॉलेज घ्यायला लागतो, तेव्हा ती गोष्ट थोडी उकलत जाते. कारण कुठलीही गाठ असते ना मंडळी, ती आतनं सोडवायची असते, बाहेरनं सोडवली ते अजून घट्ट बसत जाते असं म्हटलं जातं. त्यामुळे आतवर जाऊन तुम्ही खोलवर जाऊन जोपर्यंत त्याच्यावर अभ्यास करत नाही, जर तुमचं आकलन वाढवत नाही, शक्ती म्हणजे, आणि काय ना कधी ऐकून घेण्याची क्षमता तुम्ही असायला हवी. समोरचा व्यक्ती काय सांगतो ते शांतपणे ऐकून घ्या, त्याची पडताळणी करा त्या विषयाची. असं सगळ्या गोष्टी असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्या आत्मसात करायला हव्यात. मेन म्हणजे ऐकून घेण्याची शक्ती, आपलं म्हणणं आहे ते ठाम मांडण्याची शक्ती. पण जेव्हा आपण ठाम कधी मांडू शकतो, जेव्हा तुम्हाला पूर्ण गोष्टीचा अभ्यास असेल, त्यावर स्टडी असेल, तुमचं एक जिज्ञासू वृत्ती असेल, म्हणतात ना, त्यामध्ये शोधून नवीन विचार करण्याचा, तुमचा अभ्यास करण्याचा ध्येय असेल, खोलवर त्या विषयाच्या खोलवर जाण्याचं तुमची तयारी असेल, तर तो विषय तुम्हाला नक्कीच समजतो. आपण याबद्दल जेवढं मी तुम्हाला समजलं तेवढं आपल्या व्ह्युअर्सला मी नक्की समजावून सांगेन आपल्या पद्धतीने. पण आता नाही, गडबडीत नाही, तर व्यवस्थित विस्तृतपणे व्यवस्थित आपण बोलू त्या विषयावर, जसं आपण बातम्या ऐकू तसं. बाकी काय चाललं आहे? बाकी आज थोडंसं सूज तर कमी आहे, दिसते काय कमी दिसते. तर असं मंडळी, आता खूप असं या आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्या सकाळी. म्हणजे टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि हो मंडळी, आपले व्हिडिओ तुम्ही बघत जा, लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, काहीतरी करत जा, आणि व्हिडिओ बघत जा मंडळी. खरंच मी बनवतो व्हिडिओ, जसे येईल तसे बनवतो. कॉन्टेंट असो नसो, पण तुमच्याशी बोलणं, गप्पा, संवाद साधणं हे रोजचं तुमच्याशी चालू जातं, आणि ते चालू ठेवायचंच आहे. काही असो, तुमच्याशी विस्तृतपणे गप्पा मारायला आवडतात, मी बोलतो, आणि मला तुमच्याशी बोलायला ह्या प्लॅटफॉर्मवर काय होईना, पण तुमच्याशी मनमोकळा संवाद मांडायला मला खूप आवडतो, आणि मी असं संवाद मांडत राहणार आहे. हां, अर्थात कॉन्टेंट म्हणजे जे काही मला नवीन गोष्टी दाखवायच्या असतील त्या नक्कीच दाखवेन. शॉर्ट व्हिडिओ तर मी करतच असतो, तर शॉर्ट व्हिडिओ देखील तुमच्याबद्दल येतात, ते बघत जा. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत. आता बाहेर गेल्यावर मात्र तुम्हाला बाहेरच्या गोष्टी नक्की दाखवेल. आता सध्या मात्र कुठे बाहेर जाणं होत नाही आपलं. मागे गावी गेलेलं तेवढंच, आता परत जाऊ बघू, मे महिन्याच्या सुट्टीत जर गावी जाऊ तेव्हा तुम्हाला बाहेरचं सगळं दाखवेनच मी. कारण तिथे कसं मंडळी, मुंबईत आपल्याला एक लिमिट असतं, एक लिमिटेशन्स असतात.
कारण मी पूर्ण वेळ काय यूट्यूब व्हिडिओ करू शकत नाही, कारण तेवढं फायनान्शियली सपोर्ट पण नाही, बॅकग्राऊंड पण नाही माझं. त्यामुळे पूर्णपणे यूट्यूबला वाहून घेणं इतपत तर आपली काही कॅपॅसिटी आहे नाही. हा एक छंद म्हणून जो जोपासला आहे तो पुरेपूर तुमच्यापर्यंत माझा छंद म्हणून मी जपतो आहे, तो जोपासतो आहे. हा त्यातनं एक जिज्ञासासुद्धा, एक आवड बाबा एक वाटतं की नाही काहीतरी व्हावं, ह्यातनं आपण ग्रोथ करावं, ही इच्छा नक्कीच असते, मनोमन आणखी आहे, माझ्याही आहे. तर नक्की ह्यासाठी पाहिजे असे प्रयत्न ते माझ्याकडनं होत आहेत, हे ॲक्सेप्टेबल, ते मान्यच आहे मला. त्याबद्दल आपण जसे प्रयत्न करायला पाहिजेत तसं नाही होत आहे, कुठेतरी आपल्याकडं कमी पडतं हे मला मान्य आहे. जे आपण म्हणतो ना, एक मीडिया इन्फ्लुएन्सर जे यूट्यूबवर इन्फ्लुएन्सर असतात मोठमोठे, त्यांचे प्रचंड मेहनत करतात यासाठी, ते पूर्णपणे यासाठी आपला वेळ देतात. आता मात्र आपल्याला ते शक्य होत नाही आहे, आपल्याला म्हणजे मला ते शक्य होत नाही आहे. पण तरी पण तुमचा हा माझा तोडका प्रयत्न तुम्ही बघा, आवडत असेल तर नक्की बघा, कमेंट करा. तुमचं काही कमेंट असू दे, कमेंट करत जा, मला कमेंट वाचायला खूप आवडतात. तर आता चला, आता जास्त टाईमपास न करता, वेळ नाही घेता, हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तुम्हाला टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि हो, तब्येत जरा चांगली झाली, बरं वाटते तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने. चला बाय. आता व्हिडिओ इथेच थांबवायला पाहिजे, नाही का?